रूप पाहता चरे झाले नागरी तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा रूप पाहता सुख झाले साजने विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा रूप पाहताले चरे सुंदराले दाजने तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा रूप पाहताले चरे सुख झाले साजनी तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा विठ्ठल विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव विठ्ठल
अमृताची फळे अमृताच्या वेली अमृताची फळे अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची पुढे चाले जातीला पुढे चाले जातीला अमृताची फळे अमृताची अमृताची फळे अमृताची अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची पुढे चाले जातीला पुढे चाले जातीला पुढे चाले जातीला ऐसियाचा संग देणारा ऐसियाचा संग देणारा ऐसियाचा संग देणारा ऐसियाचा संग देणारा वचना दया दिया वचना दया दिया वचना दया उत्तम सेवन शीतळ कंठा उत्तम सेवन शीतळ कंठा उत्तम सेवन शीतळ कंठा उत्तम सेवन शीतळ कंठा दोषकांची पैसे सेवरी पुस्तकांची पैसे सेवरी पुस्तकांची पैसे सेवरी ऐसियाचा संग देणारा ऐसियाचा संग देणारा वचना दया दिया रामा वचना दया दिया रामा वचना दया दिया कामये करते होई जे संग 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 आसरा गया के चंदना आसरा गया के चंदना आसरा गया के चंदना ऐसियाचा संग
तैसे दिसेवरे ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया तुका मने तैसे होई जेते संगे वास लागे अंगे चंदनाचा ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया विठाला 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 मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारुवाचा तुमो पंत अनंत या राघवाचा ब्रह्मानंदं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्धीचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडलीकाय धातु मुनीन्द्रम समागस्त तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग प्रथम पांडुरंग प्रथम पांडुरंग
पावन झालो चराचरी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक इंचगरी रसाळ संप्रदायाचे दैवत तुम्हा सर्वांचे हृदयस्थान समर्थ सद्गुरू गुरुदेव दादा गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या तोंडले गावामध्ये अनेक वर्षाची असणारी ही परंपरा भक्तराज हनुमंतरायांच्या जन्मप्रित्यर्थ चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 53 आणि या 53 वर्षामधील आजची महत्वाची सेवा म्हणजे जागर. सेवेकरता घेतलेला अभंग देऊचे संत जगद्वनी तुकोबरा यांचा 4 चरणांचा मागणीपर असणारा अभंग. विठ्ठल अभंगाच्या माध्यमातून महाराज सांगतात, अमृताची फळे अमृताच्या वेली तेची पुढे चाली बीजाची. पा अमृताचं बीज असेल तर वेल अमृताचाच आणि त्या वेलाला फळही अमृताचाच. ऐसियाचा संग देई नारायणा अशाचा संग मला दे. ओलावा वचन जयाची ज्यांच्या अंतकरणामध्ये ओलावा आहे. उत्तम सेवन शीतल कंठासी पुष्ट कांती तैसे दिसेवरी. उत्तम आहार ज्यांचा आहे, साधू संतांचा आहार काय, नाम हा त्यांचा आहार आहे. उत्तम सेवन शीतल कंठासी पुष्ट कांती तैसे दिसेवरी. देहावरती उमटलं जातं. ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे तैसे होई जे ते संगे वास लागे अंगे चंदनाच्या. चंदनाच्या झाडाच्या सानिध्यामध्ये ते जे झाडं येतात त्यांना सुद्धा त्याचा वास लागतो. हे सामर्थ्य संतांचं आहे. विठ्ठल गेले अनेक वर्ष आपण भक्तराज हनुमंतरायाच्या जन्मप्रित्यर्थ चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह समर्थ गुरुदेव दादांच्या आशीर्वादाने येवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. खऱ्या अर्थानं बारकाईने जर विचार केला तर 53 वर्षाचा कालखंड बारीक नाही, हे का नाही. गेल्या 53 वर्ष भगवंताचं नामस्मरण भगवंताचं चिंतन आपल्या भूमीमध्ये होत आहे. आणि खरोखर भाग्यवान आपण मंडळी आहात, कारण 53 वर्षाचा काळ जर पाहिला आणि त्याची सुरुवात जर पाहिली म्हणजे माझा सुद्धा जन्म नव्हता, हे का नाही. म्हणजे 53 वर्षापूर्वी या ठिकाणी कार्याची सुरुवात करत असताना जी काही आता 4 मंडळी राहिली असतील त्यांना ते जाणवत असेल. कारण बऱ्यापैकी 53 वर्षामध्ये 22 वर्षाचा पहिला आयुष्याचा कालखंड खाल्ला तर 80-90च्या घरात ती मंडळी असतील. पण खरोखर भाग्यवान मंडळी आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज त्यांच्या अंतकरणामध्ये जे समाधान होत असेल का, एक समर्थांच्या सानिध्यामध्ये कार्याची सुरुवात करत असताना आज जो वृक्ष आम्ही लावला त्या वृक्षाचं फळ आज खरे तर आमचं गाव भोगतंय, त्याचा आनंद भोगतंय. आणि खरोखर झाले समाधान. आता मात्र समाधान झालं का, आता वृक्ष फुललेला आहे. आणि मला वाटतं एकदा झाड मोठं झालं की त्याला फळं लागल्याशिवाय राहत नाही. आणि आज हा समाज इथं बसला ही त्याची फळं आहेत. विठ्ठल आणि म्हणून अनेक गावामध्ये प्रवास करत असताना हरिनाम सप्ते प्रत्येक गावामध्ये केले जातात. आणि मग कसं असतं, चांगलं कार्य म्हटलं की थोडासा विरोधकाचाही भाग येतोच. असं कधीच होत नाही की तुम्ही चांगलं कार्य करताय आणि मग लोकांना बरं नाही वाटणार, असं होत नसतं. काही काही मंडळी फार हुशार असतात. काय झालं, एका गावामध्ये जवळजवळ 80 वर्षाचा सप्ताह झाला आणि 80 वर्षाचा सप्ताह झाल्यानंतर त्या योगायोगानं तिथं कीर्तनाला जाण्याचा योग आला. योग आल्यानंतर मला त्या महाराजांनी प्रश्न विचारला, त्या गावच्या ग्रामस्थांनी प्रश्न विचारला, का हो महाराज, गेले 80 वर्ष झालं आमच्या गावात हरिनाम सप्ताह चालू आहे, खरंच सांगा बरं सप्ताह कशासाठी करायचा? आता आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, सप्ताह कशासाठी करायचा असा जर एखाद्याने प्रश्न विचारला तर आपण काय उत्तर देणार? कशासाठी तुमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, सप्ताह करण्याचा उद्देश काय, या सप्त्यातून प्राप्त काय होणार आहे, म्हणून कशासाठी करायचं? जर बारकाईने विचार केला तर खर्च बारीक नाही. 8 दिवसाचा हिसाब काढला तर किती होणार? 22 लाखाचा तर सुराड. महाराज खरं आहे का? आहे का? मग हा सप्ताह करण्याचा उद्देश काय? जर सप्ताह करून भगवंताची प्राप्ती हाच उद्देश असेल, देवाची प्राप्ती हाच जर उद्देश असेल,
गेले समर्थ गुरुदेव दादांनी 53 वर्षापूर्वी लावलेल्या सप्त्यामध्ये आम्ही आता अनेक 53 वर्ष झाली त्याचा आनंद भोगतोय. पण 53 वर्षाचा इतिहास पाहिला तर 53 वर्षात किती लोकांना देव भेटला? 53 वर्षामध्ये किती लोकांना देव भेटला असा जर एखाद्याने प्रश्न केला, माणसं विचारणारी हुशार असते. तू माणूस कधी काय हुशार सांगताय, कारण ती डोकं त्याचं नसतं. मी म्हटलं का म्हणताय ते बरोबर आहे बरं का. 53 वर्षामध्ये हरिनाम सप्ताह चालू आहे आमच्या गावात, पण आजपर्यंत आम्हाला देव भेटला नाही तुमचं म्हणणं करे. म्हणलं एक महाराज तुम्हाला एक उदाहरण देऊ का? आता मला उदाहरण द्यायला लागला. म्हणलं साधी गोष्ट आहे. म्हणलं काय साधी गोष्ट आहे? खरं सांगा बरं. चहाचं दुकान टाकलं. चहाचं दुकान टाकल्यानंतर जर कर्मधर्मसंयोगाने पहिल्या दिवशी चहाच्या दुकानात लॉस झाला, दुसऱ्या दिवशी लॉस झाला, तिसऱ्या दिवशी लॉस झाला, महिनाभर धंद्यात तोटा झाला, आणि महिनाभर धंद्यात तोटा होऊन सुद्धा जर दुकान चालू ठेवलं तर म्हटलं शहाणा काही येडा म्हणायचं त्याला. नाही ना, मी काय विचारलं बाबा, मी काय विचारलं? पहिल्या दिवशी लॉस झाला, दुसऱ्या दिवशी लॉस झाला, महिना झालं चहा विकतोय, महिना झालं चहा विकतोय, पण चहा विकून सुद्धा जर तोटाच होत असेल आणि तरी हा धंदा करत असेल तर हा हुशार म्हणायचं का येडा म्हणायचा? व्यवहार काय? हुशार, खिशातलं पैसे घालून धंदा करतो हुशार, येडा? त्यानं प्रश्न विचारला, मलाही बरं वाटलं. म्हणलं का ती येडं म्हणायचं? मग म्हटलं मी तीच विचारतोय महाराज, 80 वर्षात देव भेटत नाही तरी तुम्ही करताय, म्हणला येडं कशाला? मी जरा डोकं खाजवायला लागलो. हे म्हणतंय ते बरं आहे. मी त्याला सांगितलं, बाबा अरे तुझं लाख म्हणणं बरोबर आहे. 53 वर्षामध्ये हरिनाम सप्ताह झाला असेल, 53 वर्षात नसेल देवाची भेट झाली, नसेल देवाची प्राप्ती झाली, पण एक निश्चित आहे, 53 वर्षामध्ये केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये देवासारखी माणसं बनवण्याचं कार्य हरिनाम सप्त्याने केलेलं आहे. आज जर बारकाईने विचार केला, माणूस माणसाशी माणसासारखा वागतो, ह्याला कारण हा सप्ताह आहे. जर हे सप्त्याच महाराष्ट्रात नसते तर मला वाटते माणसं माणसासारखी वागली नसती, आहे का नाही? मग कमीत कमी ह्या समर्थांचं एवढंसं लावलेलं कार्य, आणि त्याच्यातून नसेल देवाची भेट झाली, नसेल भगवंतापर्यंत जाता आलं, नाही भेटला देव, पण खरं सांगू का, देवासारखी माणसं बनवण्याचं कार्य या सप्त्याने केलं. हेच आमच्या सप्त्याचं महत्व आहे. विठ्ठल खऱ्या अर्थानं परमार्थाला लागलेल्या प्रत्येक जीवाचं ध्येय भगवंताची प्राप्ती आहे. प्रत्येक जीवाच्या अंतकरणामध्ये देवाला प्राप्त करणे प्रत्येक जीवाचा ध्येय आहे. पण आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर देवापर्यंत जात असताना अनेक मार्गाचा अवलंब जीवानं केलेला आहे. असं म्हणतात की नाना साधनाच्या केल्या खटपटा, अनेक मार्गाचा अवलंब केला, फक्त भगवंताला आपलंसं करायचं. का देवाला आपलंसं करायचंय? का देवाची प्राप्ती केली पाहिजे? काहीतरी कारण असेल ना. पहा, जर बारकाईने विचार केला तर पावसाच्या पाण्याची उत्पत्ती समुद्रावर आहे. समुद्राच्या वर बाष्प होतं, बाष्पाचं ढग बनतं, ढगाचा पाऊस पडतो. पडलेल्या पावसाचं मूळ काय असेल तर तो समुद्र आहे. पण त्या समुद्रावर तयार झालेला पाऊस पडतो तोंडल्यामध्ये, पण पडलेल्या पावसाला अक्कल आहे माझं स्वरूप काय. त्याचं धावणं कुठपर्यंत असेल तर जोपर्यंत त्या समुद्राला प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत तो पावसाचं पाणी थांबत नाही. त्याला कळलं माझं स्वरूप काय. तसं या जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं ध्येय काय असेल तर त्या भगवंताची प्राप्ती करणे हे प्रत्येक जीवाचं ध्येय आहे. विठ्ठल म्हणून हा परमार्थ आहे. परमार्थ कशासाठी करायचा आहे? त्या भगवंताला आपलंसं करण्यासाठी हा परमार्थ करायचा आहे. आणि म्हणून हा परमार्थ करत असताना प्रत्येक जीवाला त्या भगवंताची प्राप्ती करणं अनिवार्य आहे. नव्हे हा नरदेहच याच्यासाठी आहे. वास्तविक जर प्रत्येकाने विचार केला की ठीक आहे नरदेह मिळालेला आहे, पण या नरदेहाचं सार्थक कशामध्ये असेल तर त्या भगवंताच्या प्राप्तीमध्ये. आणि म्हणून हा परमार्थ करायचा आहे. आणि मग हा परमार्थ ज्यावेळेस हरिनाम सप्ते आपल्या गावामध्ये होत असतात, साधू संतांच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण केलं जातं, भगवंताचं कीर्तनातून जो विषय मानला जातो आणि कुठेतरी का होईना त्या भगवंताबद्दल प्रेम निर्माण आपल्या अंतकरणामध्ये होतं की ज्या प्रेमापोटी त्या देवापर्यंत जाण्याची इच्छा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये निर्माण होत असते.
आणि म्हणून या मृत्यूलोकामध्ये तो भगवान परमात्मा जर आपलाचा करायचा असेल तर जीवाला आवडणारं देवाला आवडणारं कार्य करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो भगवान परमात्मा जर आपला करायचा असेल तर देवाला आवडतं एवढं देणं गरजेचं आहे. आणि म्हणून या मृत्यूलोकामध्ये त्या भगवंताला काय आवडत असेल तर काय आवडतं देवाला? आवड देवासी का प्रकार आवड देवासी का प्रकार आवड देवासी का प्रकार आवड देवासी का प्रकार नामाचा उच्चार रात्रलीन नामाचा उच्चार रात्रलीन तुझी माया गोपी चंदन टिळा तुझी माया गोपी चंदन टिळा एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला काय आवडतं तर नाम आहे. पहा, जिथं नाम आहे तिथं देव आहे, जिथं देव आहे तिथं नाम आहे. जिथे नाम आहे तिथं देव आहे, जिथं देव आहे तिथं नाम आहे. देवापासून नाम बाजूला राहूच शकत नाही, नामाशिवाय देव जगू शकत. अलग लक्षात, देवापासून नाम बाजूला राहूच शकत नाही आणि नामाशिवाय देव जगू शकत नाही. वास्तविक पाहता देव कुठे आहे? तुमच्या माझ्याजवळ. असणाऱ्या देवाला चालवण्याचं कार्य कोण करतंय? नाम. जोपर्यंत नाम आहे तोपर्यंत देव आहे. बघा, ज्या क्षणाला नाम बाजूला गेलं देव आहे. मग किंमत कुणाला आहे? म्हणजे देवही आमच्या जवळ आहे, नामही आमच्या जवळ आहे आणि तरी आयुष्यभर भेट नाही. याला कारण काय असेल? देवाला तर ते आवडतं, देवापासून नाम कधीच बाजूला राहत नाही. पण असं असणारं नाम सद्गुरूंच्या मुखातून प्राप्त झालं की देवापर्यंत देव पोहोचल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. म्हणून नाव आणि नाम फरक आहे. तुम्ही आम्ही परमार्थ करताना नाव घेतो, तुम्ही आम्ही परमार्थ करताना नाव घेतो आणि देवाला आवडतं नाम आहे का नाही? आज घोटाळा असा आहे, अजून लोकांच्या लक्षात येणार नाम काय? कुणाच्या? अजून लोकांच्या लक्षात येणार नाम काय? बघा ना, बारकाईनं विचार करा बर. आजपर्यंत नाम घेतो असं आमचं कृती चालू आहे, पण आजपर्यंत देवाची भेट नाही. बर, देव आहे का? आहे. जनाबाईनं सांगितलं ना, देव आहे, देव आहे. सांगितलं का नाही? म्हणजे देव आहे. मग असणारा देव अजूनपर्यंत भेटत नाही, म्हणजे देवात दोष आहे का आमच्यात दोष? दोष आमच्यात आहे. देवाचं वास्तव्य मान्यच आहे. अहो खरंय, पहा, तुकोबराया सुद्धा रात्रंदिवस भजन करत होते. रात्रंदिवस तुकोबरायांचं भजन चालू होतं. मग अनेक वर्ष भजन करत असताना सुद्धा जे समाधान पाहिजे, जे सुख पाहिजे, ते तुकोबरायाला प्राप्त नव्हतं. अंतकरणामध्ये दुःख होतं. ज्या सुखासाठी हा परमार्थ करतोय, ज्या सुखासाठी भजन करतोय, आजपर्यंत ते समाधान नाही. आणि म्हणून तुकोबरायांच्या भजनामध्ये फार मोठं सामर्थ्य होतं. बरं, तुकोबराया जर भजनाला बसले आणि तुकोबराया जर भजन चालू केलं तर तुकोबरायाचा डबा घेऊन कोण जात होतं? कोण? कुणाचा डबा घेऊन जायची? तुकोबरायांचा. आता तुकोबराया कोणत्या डोंगरावर गेल्या? त्रिकूट होतं, भंडारा, बालचंद्र, 3 होती. आता नमकी महाराजांची स्वारी कुठल्या डोंगरावर गेली? सोपं आहे का? पण त्या भजनामध्ये एवढं मोठं सामर्थ्य होतं की जिजाबाईने जर कान लावले तर विठ्ठल 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 त्या भूमीतून आवाज यायचा आणि मग त्या ठिकाणी तुकोबरायांना डबा जायचा. मग एवढ्या भजनामध्ये सामर्थ्य असताना सुद्धा तुकोबराया समाधानी नव्हते. का होते समाधानी? नव्हते समाधानी. मग दुःख होतं अंतकरणामध्ये.
कारण ज्या सुखासाठी हा परमार्थ करतोय ते सुख अजूनपर्यंत मला प्राप्त नाही. आणि शेवट माझ्या तुकोबरायाने विचार केला, जर भगवंताची प्राप्ती होत नसेल तर हे बंद केलेलं चांगलं. आणि मग घरी आले आणि घरी आल्यानंतर निवांत तुकोबराया बसले आणि सहज तुकोबरायांच्या लक्षात आलं की या मृत्यूलोकामध्ये भगवान परमात्म्याला प्राप्त करणारा कोण असेल, भगवंताला जर कुणी दाखवलं असेल तर तो आहे भक्तराज हनुमंतराया. या जगाच्या पाठीवर असा एकच भक्त होऊन गेला, त्याचं नाव हनुमंतराय. आणि मग तुकोबरायांच्या लक्षामध्ये ती क्लिक झालं पहा. आणि तुकोबरा त्या क्षणी जागेवरून उठले, धावत धावत त्या गावातील मंदिरामध्ये गेले, मारुतीच्या मंदिराच्या समोर उभे राहिले आणि त्या मारुतीला हात जोडून विनंती केली आणि सांगितलं, मारुतीराया तुकोबा तुला शरण आलेला आहे. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. शरण आलो. शरण शब्द कुणाचे? तुकोबरायाने सांगितलंय. कुणास? तुकोबराय बारीक होते का? अरे ज्या तुकोबरायाचं नाव घेतल्यानंतर तुकाराम तुकाराम, अरे नुसतं नाव घेतलं तरी यम सुद्धा कापत होतं, एवढं सामर्थ्य तुकोबरायांचं होतं, आहे का नाही? मग ते तुकोबराया मारुतीरायाला शरण गेलेले आहेत आणि मग सांगतात, मी तुला शरण आलोय. खरं सांगू का, आता शरण आलोय, पण गाड्या माझा एक प्रश्न आहे. काय? काय भक्तीच्या त्या वाटा, माझ्या गावाल्या शुभता, माझ्या गावाल्या शुभता, माझ्या गावाल्या शुभता, भक्तीच्या त्या वाटा, माझ्या गावाल्या शुभता, माझ्या गावाल्या शुभता, माझ्या गावाल्या शुभता. विचारलं काय भक्तीच्या त्या वाटा? विचारणारे कोण आहेत? तुकोबराया. विचारतात कोणाला? मारुतीरायाला. मारुतीरायाला विचारलं काय भक्तीच्या त्या वाटा? आता मारुतीरायाला का कमी घाम फुटला असेल का? विचारणारा बारीक नाही, अरे ज्याच्या नावाने यम सुद्धा कापतो आणि तो विचारतोय काय भक्तीच्या त्या वाटा. मारुतीरायाने हात जोडले. तुकोबराया तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण खरं सांगू का, तुळशीपत्र वाहिले हो. काय वाहिले? अनिल काका काय वाहिले? तुळशीपत्र वाहिले. सांगता येत नाही हो, अधिकार नाही. म्हणजे एक निरोप घेऊन जातो प्रभू रामापर्यंत. मारुती आपल्या धावत धावत प्रभू रामाकडे गेले. रामाला सांगितलं, रामा अरे ती तुकोबराय आलाय, जागा सोड नाही, धरून बसलाय, विचारतोय तू मला काय काय भक्तीच्या त्या वाटा. काय सांगू वाट? वाट काय सांगू? प्रभुरामाने विचारला का मी गुरु केलाय 12 वर्षे, पण आता घोटाळा असा की देण्याचा अधिकार मला नाही. जरी माझ्या नावानं तरत असं तर देण्याचा अधिकार करण्याचं सामर्थ्य कोणाजवळ असेल तर त्या पांडुरंग परमात्म्याच्या जवळ जातो. पांडुरंग परमात्म्याला विनंती करतो. मग माझ्या तुकोबरायांचा असणारा प्रश्न नक्कीच तो पांडुरंग परमात्मा मार्गस्थ आहे. आणि मग भगवान परमात्मा तो निरोप घेऊन कुठे गेले? पांडुरंगाकडे गेले. अहो म्हणले, पांडुरंगा तुमचा भक्त माझ्या भक्ताची अवस्था वाईट करायला लागलाय बघा. ती सारखं विचारतय काय भक्तीच्या त्या वाटा, काय सांगायची वाट. आणि मग मात्र पांडुरंगाने सांगितलं, आता तुमची चिंता सोडा, काय असेल ती मी बघतो. आणि तुकोबराय आपल्या निवांत घरी झोपले. आणि झोपलेल्या तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, काय सांगितलं? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला राम कृष्ण हरे. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. आता तुकोबराय आपल्यासारखं येडं नव्हतं. काय येडं होतं? ठीक आहे, मिळालं चला ओके, असं नाही केलं तुकोबराय. तुकोबरायला म्हणले, तुम्ही सांगताय तुम्ही बाबाजी आपले सांगितलेले नाम बरोबर आहे,
पण तुम्ही कुठल्या कुळातलं, तुमची परंपरा काय, हा काय पाहिजेल ना. उगा रस्त्याने एखादा चाललाय त्याला आपली पोरं द्यायची जुळल का? नाही जुळणार. म्हणले कुळ पाहिजे, माग काय आहे ते दाखवा. अहो म्हणले माझं कुळ येला का, मी घर नाही. म्हणले काय? राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली गुण मालिकेची, सांगितली गुण मालिकेची. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली गुण मालिकेची, सांगितली गुण मालिकेची. तुकोबराया परंपरा आहे. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची, ही परंपरा आहे माझी. मग तुकोबराय म्हणले ओके, परंपरा आहे ना, ओके. आता माझा एक सोपा प्रश्न आहे, जीवाला नामाची गरज आहे. तुकोबरायांना तो दिवस होता माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका. माघ शुद्ध दशमीला तुकोबरायांना उपदेश झाला आणि दुसऱ्या दिवशी तुकोबरायांची एक दशा झाली, म्हणजे त्या भगवंताशी ऐक्य झालं. आहे का नाही? आज उपदेश आहे, उद्या भगवंताशी ऐक्य झालं. आम्हाला 50-55 वर्ष झाली, अजूनही देवाशी आमचं ऐक्य होय नाही. दिलेलं नाम खोटंय का आम्ही करतो ते खोटंय? बरं चला त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो. महाराजांनी सांगितलं, बाबाजी आपले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. मला याच्यातलं नाम सांगा, या वाक्यातलं नाम सांगा. मी काय विचारलं? बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. जीवाला गरज कशाची आहे? नामाची. तुम्हा आम्हाला गरज कशाची? नामाची. मग याच्यात नाम कोणतं? नाम कोणतं? बर शपथ घेऊन सांगतो, याविन अनेक असता साधन वाहत असे आन विठोबाची. आहे का नाही? वाहत असे आन विठोबाची. आता आपल्याला काय पाहिजे? नाम पाहिजे. आणि तुमच्या समोर मी उत्तर मांडलेलं आहे, मी काय खिशात ठेवलेलं नाही. सांगितलं का नाही? बाबाजी आपुले सांगितले आणि मंत्र दिला. नाम काय? आमच्या सरांना माहित असेल, बळीप सरांना, आम्हाला शिकवाय होती शाळेत. सर याच्यात आपलं पॅरेग्राफ मध्ये उत्तर येतात का नाही? वरचं बघून सोडवा. आहे का नाही? तसा प्रश्न आहे. शाळेत असताना मी शिकवत होतो, मला शिकवायला लागलं. आहे का नाही? साधा प्रश्न आहे. आपल्याला काय पाहिजे? नाम पाहिजे. आता सांगा ना, याच्यातलं नाम काय? बर नामाशिवाय देव भेटू शकत नाही. तुकोबराय सुद्धा भजन करत होते, रात्रंदिवस भजन चालू होतं. तुकोबरायला देव भेटला का? नाही भेटला. समाधान झालं का? नाही झालं. पण ज्या दिवशी बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण, एका क्षणात तुकोबरायांचं काम झालं. आता मला फक्त याच्यातलं नाम सांगा. मग मंत्र काय? रामकृष्ण हरी तुम्ही सांगितलं ना, मग मंत्र काय? दोन्ही एका जागेवर कसं होते? नाही होणार. आहे का नाही? वेगळं काहीतरी असणार का नाही? युजना ना मग त्याला अजून लगीनच लागलं नाही. अहो एवढं जर कळलं, मला वाटते परमार्थच कळला. बाकीची गरजच नाही काय करायची. इतकं सोपं आहे. तुकोबरायाने जसा विचार केला ना, तसा आपणही विचार करा ना. बाबाजी आपले सांगितले. अहो मी उत्तर सांगतोय की, बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला. मंत्र दिला. मग आता नाम काय? त्या पोराला कळलं. कोणी सांगितलं? हुशार आहे हरीचं पोर. बरं रे,
बाप पकवा जाऊन तू कीर्तन करणार आहे का ना वाडे पोरानं सांगितलं बघा. आणि बाबाजी कोण होते तुकोबारायांचे? कोण होते? नाम कळलं का? नाम कळलं का? म्हणून तर म्हणतात आमच्यात गुरु हा संत कोळीचा राजा, 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 गुरु हा कान विसावा माझा, गुरु हा कान विसावा माझा, गुरु हा कान विसावा माझा, गुरु हा कान विसावा माझा. गुरुविन देवच नाही तुझा, गुरुविन देवच नाही तुझा, गुरुविन देवच नाही तुझा. पाहता त्रैलोकी, पाहता त्रैलोकी, पाहता त्रैलोकी, पाहता त्रैलोकी. गुरुहा तुकाचा सागर, 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 गुरुहा तुकाचा पर्यंत तुकोबारायला घेऊन गेले. त्या दिवशी तुकोबारायांचं खऱ्या अर्थानं त्या सुखासाठी जी धडपड चालली होती ते सुखाची प्राप्ती तुकोबारायला त्या ठिकाणी प्राप्त झाली. मग असे जे संत असतात ना, अशा संतांची भेट होणं शास्त्राने फार अवघड सांगितलेली आहे. संतांची भेट होणं फार अवघड आहे. पण समर्थ गुरुदेवांना नेहमी सांगतात, संत कुणाला भेटतात? ज्यांच्या मागचं सरलंय त्यांना. आणि तुमचं माझं भाग्य अशा दुर्मिळ असणाऱ्या साधू संतांची भेट तुमच्या आमच्या जीवनामध्ये झाले. खऱ्या अर्थानं तो आपल्या भाग्याचा दिवस होता की समर्थांची सद्गुरुनाथांची भेट झाली. असे जे संत असतात ना, संत जे बोलतात, संतांच्या पोटात जे असतं तेच त्यांच्या ओठात असतं, जे ओठात असतं ना तेच त्यांच्या आचरणात असतं, आणि हे ज्यांच्या कृतीमध्ये असतं ते संत असतात. आता सध्याच्या काळामध्ये संत कुणाला म्हणावं ही अवघड जागे दुखणे. दिसायला संतासारखे दिसतात, बोलतात एक, करतात एक, आणि आचरण तिसरं. अशा संतांच्या सानिध्यात जर जीव गेला तर तो अधोगतीला गेला. म्हणजे भाग्यवान भक्ताच्या जीवनामध्ये खरे संत भेटल्याशिवाय राहत नाही. मग असे जे संत असतात ना, ज्याच्या पोटामध्ये जे आहे तेच त्यांच्या ओठात आहे, आणि जे ओठात आहे तेच त्यांच्या आचरणात आहे. असे जे संत असतात ना, या संतांचा अवतार जर कुणासाठी असेल तर तो फक्त तुमचा माझा उद्धार करण्यासाठी. बुडते हे चाल बुडते हे चाल बुडते
विडोळा येतो कळवळा. बघा तुमचा माझा कळवळ आला म्हणून असे संत मंडळी या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होतात. आणि अवतीर्ण झालेल्या संतांचं जर कार्य पाहिलं तर या संतांनी या मृत्यूलोकामध्ये असलेल्या जीवाला पहिलं जाग केलं. उठा, जागे व्हा, स्मरण करा पंढरीनाथा. नुसतं जाग नाही केलं महाराज, सावध झालो, सावध झालो, आलो हरीच्या जागरा, इथपर्यंत येऊन बसलो. आणि खऱ्या अर्थाने या संत संगतीमध्ये, संत सानिध्यामध्ये पहा, जीवनाचा आकार कधी बदलला हे जीवाच्याच लक्षात आलं नाही. विठ्ठल थोडक्यात गंगा नदीचा प्रवाह चालू आहे आणि त्या गंगा नदीमध्ये छोट्याशा नद्या येऊन मिळाव्यात आणि त्या गंगामय होऊन जावा, तसा या साधू संतांच्या जीवनामध्ये तुमच्या माझ्यासारखा जीव आला आणि तो संत स्वरूप होऊन कधी गेला हे जीवाच्या लक्षात आलं नाही. संतांचं सानिध्य, संतांची संगत जीवाला आकार देऊन गेली, उकार देऊन गेली. असणारा जीव माणूस म्हणून या जगात जगू लागला. हे तुमचं माझं भाग्य आहे. विठ्ठल आणि म्हणून साधू संतांच्या संगतीत गेल्यानंतर संतांचं सामर्थ्य बारीक आहे का? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. असणारी वासना सुद्धा नष्ट करण्याचं सामर्थ्य संतांचं आहे. आणि ही वासना नष्ट झाली आणि असणारा जीव हा देवपदापर्यंत पोहोचला, हे संतांचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून एकदा का या साधू संतांच्या संगतीत गेलेला जीव पूर्ण अवस्थेला प्राप्त झाला, असणारा जीव ते बीज कसं झालं? अमृत झालं. हा, असं म्हणतात ना, फळे रसाळ गोमटी. काय शुद्ध बीजा पोटे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटे रसाळ गोमटी, रसाळ गोमटी, रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. एकदा साधू संतांच्या सानिध्यात गेलं की बीज कसं झालं? शुद्ध झालं. आता विषय असा असतो, शुद्ध बीज जर असेल आणि ते जर पेरलं तर वेल सुद्धा शुद्धच येणार की? हा, आता काय काय मंडळी अशुद्ध पेरून शुद्धाची अपेक्षा करतात, ते होत नसतो. पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अरे कवृक्ष केळी कैसी येई आहे ना. पेरणी जर कडू बियाची झाली आणि अमृताची अपेक्षा केली तर अमृताचं फळ मिळत नाही. त्याच्यामुळं पेरणी करताना सुद्धा अमृताचंच बीज लागतं. आणि हे बीज जर तयार करायचं सामर्थ्य कोणाजवळ असेल तर त्या संतांच्या जवळ आहे. एकदा का संत सानिध्यामध्ये हा जीव गेला की तो अमृतासारखा झाला. आणि एकदा का हे बीज अमृताचं झालं की मला वाटतं इथून पुढचे जे वेल आहेत 53 वर्षामधले, तिथं सांगायची गरज नाही. ते आता फळं जर पाहिली तर ती अमृताचीच आहे. ऐका बघा ना, आता हरी आमचा पकवा जातो पण त्याचं फळ लागलं ना वाजवाय. हा, बीज पहिलं काय झालं? अमृत झालं. अमृताला वेल चांगला आला आणि ती दोन बसलेत ना चिमुकली, ती फळं आहेत बघा. म्हणून महाराजांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताचे फळे अमृताचे वेली, अमृताचे फळे अमृताचे वेली, अमृताची फळे
ऐसियाचा संगा जय नारायणा ऐसियाचा संग ऐसियाचा संग जय नारायणा अमृताची अमृताची वेळी त्याची पुढे चाली ही जाती अमृताची वेळी त्याची पुढे चाली नाही माझं नशीब चांगलं आहे. सगळी माणसं मंडपाच्या आतमध्ये आहेत. बाहेर गावाला गेल्यावर आम्हाला परिस्थिती अवघड असते माहिती आहे ना. तोंडल्यातली परिस्थिती वेगळी. आता माणसं आल्या समोर बसल्यात म्हणून माझं भाग्य आहे. नाही तर तुमच्या भजनानं माणसं जागेवर हलायची नाही ती. मला सकाळ पाठ कीर्तनाला जायचं. पा अमृताची फुले अमृताच्या वेळी तेची पुढे चाली बिजा. म्हणजे जशी पेरणी असेल तसं फळ आहे. पेरणी जर चांगली झाली अमृताची पेरणी झाली तर नक्कीच त्याचा वेल सुद्धा अमृताचा येणार आणि अमृताचा वेलाला फळ सुद्धा अमृताचं लागणार. संत सानिध्यामध्ये गेलेला जीव अमृताचं बीज तयार झालं त्याच्यापासून जो वटवृक्ष तयार होणार तोही अमृताचा आणि त्या वटवृक्षाला जे फळ लागणार ते सुद्धा अमृताचं. म्हणजे पेरणी महत्वाची आणि असणारी पेरणी तुमच्या माझ्यापासून आहे. एक तुमचं माझं भाग्य आहे की तुमच्या माझ्या या जीवनामध्ये संत महात्म्याचं सानिध्य प्राप्त झालं आणि असणारा जीव अमृत स्वरूप होऊन गेला. हे खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनाला आकार देण्याचं कार्य घडलं. म्हणून महाराज सांगतात की अमृताची फळे अमृताच्या वेली तेची फळे चाली बीजाची ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचन. संतांचं हृदय फार मोठं असतं. पा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जर साधू संतांचं मागणं पाहिलं तर जगाचं कल्याण ही संतांच्या अंतःकरणामध्ये असणारी सगळ्यात मोठी भूमिका आहे. साधू संतांचं मागणं स्वतःसाठी कधीच नसतं. माऊलीनं सुद्धा पसायदान मागितलं. ज्यावेळेस पसायदान मागितलं ना त्यावेळेस माऊलीनं ते जगाच्या कल्याणासाठी मागितले. आता विश्वास मते देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तो सोनी मज द्यावे पसायदान. छे कळांची व्यंकटे सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे जोडू मैत्र जीवांची. पा चांगल्या माणसासाठी अगोदर नाही मागितलं. जे खळांची व्यंकटे सांडू तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर. साधू संतांचं मागणं जगाचं कल्याण ही त्यांच्या भूमिका असते आणि म्हणून अशा साधू संतांच्या हृदयामध्ये नेहमीच ओलावा असतो. संतांचं मागणं फक्त जगतासाठी आहे. स्वतःसाठी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये त्यांनी कधीच मागितलेलं नाही. पा तुकोबरायने सुद्धा सांगता झालं अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. मग अशा भाविकांच्या बद्दल ज्यावेळेस संत मंडळी मागत असतात अशांचा संग द्या. मग हे हृदय कोणाचं आहे तर हे संतांचं हृदय आणि ऐसियाचा संग तुकोबराया मागतात. मग अशांचा संघ मागत असताना तुकोबरायाला सुद्धा प्रश्न विचारला. ज्या वेळेस या संत महात्म्याचा संघ पाहिजे त्या वेळेस गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल. का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकोबरायानं सांगितलं साधू संतांचा संघ जर मिळत असेल आणि जीवनामध्ये जर दुःख प्राप्त होत असेल संत संगत मिळत असताना गर्भवासाचं दुःख भोगावं लागत असेल तरी ते भोगण्यासाठी आम्ही तयार आहोत. बघा म्हणजे संतांची संगत आणि संतांच्या सानिध्याला केवढं मोठं महत्व आहे की साधू संतांची संगत जर पाहिजे असेल तर गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल आणि गर्भवासाचं दुःख भोगायचं असेल तर पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. इतकं सोपं आहे का? तरी महाराज म्हणतात तरी चालेल का हो? मग इतका संतांचा संघ महत्वाचा आहे. आलाच एक गोष्ट तर आठवतो बघा संतांच्या सानिध्यामध्ये किती महत्व आहे आणि संत संगतीचा किती फायदा आहे. रानामध्ये तिन्ही सांची वेळ झाली ती जंगल होतं बरं का पकाबो आणि त्या जंगलातून धावत धावत गडी निघाला. कुठून वाघ येईल कुठून शिया येईल सांगता येत नाही. घरी जायची इच्छा होती. आता इतका भीती स्वरूप अवस्थेमध्ये तो धावत 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 निघाला. तिन्ही सांची वेळे अंधार पडलेला आहे आणि धावणारा गडी घाबरत घाबरत पळतोय. पळता पळता त्याच्या पाठीमध्ये कुणीतरी मोठा दगड घातला. आता दगड कंबारट्यात बसल्यानंतर गडी झाला आडवा. आता आडवा झाल्यानंतर त्यानं चांगले हाक मारले असेल का हो त्याला? अमृताच्या शब्दामध्ये सत्कार केला असेल का?
चांगल्या शिव्या घातल्या. एकतर घाबरलेला, त्याच्यात दगड, आता उठा येणं हाडं मोडली, अवघड झालं, इतका त्रास झाला, इतकं वाईट वाटलं. पण काय सांगावं महाराज, एवढा मोठा दगड कंबरट्यात बसला, गडी आडवा झाला, दुःख झालं, वेदना झाल्या बघा. पण थोड्या वेळामध्ये कसं तरी सरकत सरकत बाजूला गेला आणि हातामध्ये घेतो तर बघतोय काय काय हिरा. कशाचा? ज्या हिऱ्याची किंमत करोडो रुपये आहे तो निघाला हिरा. आता खरं सांगा, कंबरट्यात पडला, दुःख झालं, झालं का नाही दुःख? कंबरट्यामध्ये मारल्यामुळं दुःख झालं, दुःख झालं, पण हातामध्ये पाहिला तो काय? हिरा. दुःख राहिलं का? दुःख राहिलं का? म्हणलं अजून 2-4 येऊन द्या का? हिरा आहे. तस संत संगतीमध्ये नक्कीच गर्भवासाचं दुःख आहे, पण संत संगतीमध्ये गेल्यानंतर जे सुख आहे ते त्या गर्भवासापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं आहे. म्हणून अशा संतांच्या सानिध्यामध्ये संघ जीवाला पाहिजे. म्हणून अशा संतांचं संघ खरोखर त्यांच्या अंतकरणामध्ये असणारा ओलावा, तापलेल्या जमिनीवर पाणी सोडल्यानंतर जसा ओलावा निर्माण होतो तसा त्या संतांच्या हृदयामध्ये अखंडित ओलावा असतो. अशा संतांचा संघ तुकोबऱ्या मागतात अभंगाच्या. ऐतिहाचा संग दे नारायणा, ऐतिहाचा संग दे नारायणा, ऐतिहाचा संग दे नारायणा, ऐतिहाचा संग दे नारायणा, ऐतिहाचा संग दे नारायण, ऐतिहाचा संग दे नारायण, ऐतिहाचा संग दे नारायण, ऐतिहाचा संग दे नारायण. संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. अशाचा संघ तुकोबराया म्हणतात की ज्यांच्या अंतकरणामध्ये ओलावा आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे, ऐसी याचा संघ. आणि ही अवस्था माझ्या संत मंडळीची असते, कारण संतांचं हृदय हे फार मोठं असतं. पहा, मग संतांचं ज्यावेळेस महिमा सांगितला जातो त्यावेळेस अनेक सामर्थ्य वर्णन करत असताना, काही अभंगाच्या माध्यमातून तर संतांचं सामर्थ्य वर्णन करत असताना काही ठिकाणी संतांचं सामर्थ्य कुणाबर दाखवावं म्हणून तिथं आईचं सुद्धा प्रेम कुठेतरी कमी दाखवलेलं आहे. ठीक आहे ना? आईपेक्षा सुद्धा गायीला महत्त्व दिलेलं आहे, कारण गायी जे आपल्या पाडसाचं सांभाळ करते याच्याही पलीकडे संत आहेत. पहा, आपल्या या भूमीमध्ये आई हे सर्वश्रेष्ठ आहे, पण कुठेतरी तुकोबरायांना वाटलं की आई सुद्धा स्वार्थी असू शकते, कारण जी आपल्या लेकरावर प्रेम करेल ती शेजारच्या लेकरावर आई प्रेम करत नसते. ही अंतकरणामध्ये भूमिका. आणि म्हणून कुठेतरी का होईना माझ्या तुकोबरायांनी ज्यावेळेस विचार केला, तुका म्हणे वत्स धेनुवच्या चित्ती तैसे मज येती सांभाळती. म्हणजे आईपेक्षा आणि बाईपेक्षा सुद्धा गायी ही आपल्या लेकराचा चांगला सांभाळ करते, आणि जसं ती गायी आपल्या बाळाचा सांभाळ करते तसे संत जीवाचा सांभाळ करत असतात. खरोखर आहे, कारण आईचं प्रेम हे वेगळं आहे. या जगाच्या बाजारामध्ये पहा, निस्वार्थ प्रेम करणारी ती दैवत आहे, पण बारकाईने जर अभ्यास केला तर ज्यावेळेस छत्रपतींचा इतिहास जर आपल्या डोळ्यासमोर आला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. माँसाहेब जिजाऊ संभाजी राजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळेस पाहत असताना शहाजी राजांचं निधन झालं, आणि शहाजी राजांचं निधन झाल्यानंतर त्या कालखंडामध्ये सती जाण्याची प्रथा होती. आणि मग सती जाण्याची प्रथा असताना पवित्र मानलं जात होतं. मग ते पवित्र असणारी सतीची कर्मधर्म सहयोगाने शहाजी राजांचं निधन झालं,
आणि शहाजी राजांचं निधन झाल्यानंतर मासाहेब जिजाऊंना त्या ठिकाणी सती जायचं होतं, पण अंतःकरणामध्ये एक भूमिका निर्माण केली होती. एक स्वराज्य निर्माण करायचं होतं, हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राजा झालेलं पाहायचं होतं. ही भूमिका अंतःकरणामध्ये ठेवून मासाहेब जिजाऊनं पवित्र असणारा त्या गोष्टीचा त्याग त्या कालखंडामध्ये केला आणि सती जाण्याला त्यांनी विरोध दर्शवून त्या ठिकाणी त्या थांबल्या. आणि जीवनामध्ये अंतःकरणामध्ये एकच इच्छा होती की बाळ शिवबा राजा झालेला मला पाहायचं. आणि म्हणून आयुष्यामध्ये त्या खडतर प्रवास करत 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 अखंडितपणे मासाहेबांना आपलं जीवन व्यतीत केलं. त्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त एकच गोष्ट होती की माझा शिवबा राजा झालेला मला पाहायचा आहे, माझा शिवबा छत्रपती झालेला मला पाहायचा आहे. आणि मग एक प्रसंग जीवनामध्ये आला, तो क्षण जवळ आला. काशीवरून गागा भट्टासारखी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित झाली महाराज, आणि महाराजांचा स्वराज्याचा तो असणारा अभिषेक चालू झाला. राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय. मासाहेब जिजाऊ त्या ठिकाणी उपस्थित आहे, सईबाई त्या ठिकाणी आहेत आणि मासाहेबांच्या अंतःकरणामध्ये त्या दिवसापासून एकच इच्छा होती की माझा शिवबा राजा झालेला मला पाहायचा आहे. तो क्षण समीप आलेला आहे, राजे सिंहासनावर बसण्यासाठी निघालेले आहे, तो वेळ आलेला आहे. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मासाहेब तो क्षण जसा समीप आला, शेजारी सईबाई उभ्या राहिलेल्या आहेत. मासाहेब पाहत होत्या आता शिवबा राजा होणार, त्या अधिष्ठानावर विराजमान होणार आहे. छत्रपती त्या अधिष्ठानावर बसण्यासाठी गेलेले आहेत आणि छत्रपती अधिष्ठानावर बसणार त्या क्षणामध्ये मासाहेबांनी आपले डोळे झाकून दिले. सईबाईंना पाहिलं, राजे मासाहेब आयुष्यभर ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहताय तो क्षण आला आणि तुम्ही त्या क्षणाला डोळे झाकले का? त्यावेळेस मासाहेब जिजाऊने सांगितलं, अरे नक्कीच आयुष्यभर एकच इच्छा होती की माझा शिवबा राजा झालेला मला पाहायचंय. पण कर्मधर्म संयुगाने ज्यावेळेस त्याच्याकडे पाहत असताना या डोळ्यातून जे अश्रू निघणार आहेत त्या अश्रूमधून तो जर अश्रू माझ्या आनंदाचा अश्रूची नजर जर माझ्या शिवबाला लागली तर, म्हणून मी माझे डोळे झाकून घेतले. म्हणजे आईच्या प्रेमानं सुद्धा लेकराला नजर लागू शकते, म्हणून मासाहेब जिजाऊंनी ते डोळे झाकून घेतले. म्हणून तुकोबरायला कुठेतरी वाटलं की आईचं जरी प्रेम असलं तरी त्याची सुद्धा नजर आपल्या लेकराला लागू शकते. म्हणून तो क्षण समीप आल्या बरोबर मासाहेबांनी डोळे झाकून घेतले आणि म्हणून तुकोबरायने सांगितलं, तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळती, त्याच्याही पलीकडे जाऊन हे संत असतात. विठ्ठल ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया. आणि मग अशा संतांचा जर आहार पाहिला, अखंड भगवंताचं नाम ज्यांचा आहार असे, तो अखंड भगवंताचं नामस्मरण करत असताना त्यांच्या देहावर ते उमटलं जातं. सांगायची गरज नाही पडत. गरोदर बाईकडे पाहिलं का तिला दिवस गेलेलं ते सांगायची गरज आहे का? सांगायची गरज नाही. जिथं भगवंताचं नाम घेतलं जातं ते देहावर उमटतं. अभंग प्रेम उत्तम सेवनाची तळकंठाची उत्तम सेवनाची तळकंठाची उत्तम पुष्पकांती
उत्तम सेवन शीतल कंठाशी पुष्ट कांती तैसे दिश. साधू संतांचं सेवन काय असेल तर नाम हे त्यांचं सेवन आहे. अखंडित भगवंताचं नाम सेवन करणारी मंडळी पहा, जिथं नामाचं सेवन होतं उत्तम सेवन शीतल कंठाशी. त्याच्यामुळं शीतल कंठ कसा आहे? शीतल आहे, शांत आहे. पहा ना, नामाचा महिमा किती आपणाला सर्वांना माहिती आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्यानंतर ज्यावेळेस अमृताभर झालं असं विष बाहेर आलं, ते विष प्राशन करण्यासाठी महादेवाकडे सगळी मंडळी गेली. महादेवानं ते विष प्राशन केलं. गडी 10 करून नाचू लागला, कारण ज्या विषामध्ये सृष्टी संपवण्याची ताकद होती, पूर्ण जग नष्ट करण्याचं सामर्थ्य होतं, असं झाल विष त्या महादेवानं प्राशन केलं. मग गडी नाचायला लागला. मग नाचायला लागलेल्या महादेवानं काय थंड आहे? चंद्र थंड आहे, डोक्यावर आणून ठेवला, गडी शांत व्हायना. गळ्यात नाग अडकवला, गडी शांत व्हायना. सगळे पर्याय केले आणि शेवट हा 10 शांत करण्यासाठी आता काय केलं पाहिजे म्हणून त्याची निर्मिती झाली. कशाची? त्या नामाची. म्हणून परमार्थामध्ये घेतलं जाणारं नाम याची उत्पत्ती काय असेल तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य म्हणजे भोलेनाथापासून हे चालू झालं. आणि असं असणारं नाम ज्यानं ते विष प्राशन केलं, त्याचा 10 शांत केला, असंच नाम जो अखंड सेवन करतो त्याचा कंठ कसा आहे? शीतल. आणि म्हणून उत्तम सेवन शीतल कंठासी पुष्ट कांती तैसे दिसेवरी. मग ते देहावर ऑटोमॅटिक उमटतं. एखादा म्हटला मी नाम घेतो, सांगायची गरज, देहावर उमटतं हो, ते दिसतं आहे का नाही? सांगायची गरज नाही, मी एवढं करतो, गरज काय? ऑटोमॅटिकली तुमच्या देहावर त्या खुणा उमटतात. आणि खुण जे जाणती ते तैसे असती. खऱ्या अर्थानं हा परमार्थ असा आहे. म्हणून एकदा त्या भगवंताचं भजन करू. विठोबा गेला, पण जोपर्यंत तुम्ही शरण जात नाही तोपर्यंत तुम्हाला देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुकोबराया सुद्धा मारुतीरायाला शरण गेले म्हणून देवाची प्राप्ती. तुम्ही आम्ही संतांच्या जवळ जातो पण शरण जात नाही, लक्षात घ्या. आणि ज्या क्षणाला तुम्ही संतांना शरण जाताल त्या क्षणाला देवाची प्राप्ती तुम्हाला अटळ. भगीरथ नावाचा राजा सगळ्यांना ज्ञात आहे, ज्यांनी स्वर्गातून गंगा या मृत्यूलोकामध्ये आणली. आणि त्या भगीरथ राजाच्या कुळामध्ये जन्माला आलेला विश्वामित्र नावाचा राजा. पहा, एवढं मोठं सामर्थ्य होतं, एवढी तपश्चर्या केली की त्या तपश्चर्याच्या सामर्थ्यावर इंद्राचं ऐरावत हलवलं होतं. इंद्र सुद्धा घाबरायला होता, भीती वाटायला लागली होती की कोण एवढी मोठी तपश्चर्या करतोय की माझं सिंहासन हलवायला लागलेलं आहे. सगळ्या देवदेवतेला घाम फुटला आणि सगळ्या देवांना घाम फुटल्यानंतर सगळी धावत धावत इंद्राच्या जवळ गेली आणि इंद्राला विचारलं, का कोण आहे असा तपश्चर्या करणारा? त्यावेळेस पाहिलं तर विश्वामित्राची तपश्चर्या पाहिली. आणि ती तपश्चर्या काय, कारण तपश्चर्या करण्याचा हेतू काय, काय पाहिजे? त्यावेळेस विश्वामित्राला सांगितलं, मला ब्रह्मश्री हे पद पाहिजे आणि हे पद प्राप्त करण्यासाठी ही तपश्चर्या चालू आहे. एवढं मोठं पद पाहण्यासाठी देवाला सुद्धा घाम फुटला. देवाने हात जोडले, महाराज तुम्हाला ब्रह्मश्री पद द्यायला मी तयार आहे. तुम्ही ब्रह्मश्री पद मागताय ना, दिलं. पण एक गोष्ट आहे, वशिष्ठांनी तेवढी मान्यता द्यावी. जर वशिष्ठाने ते मान्य केलं तर तुम्हाला ते पद आम्ही द्यायला तयार आहे. पहा, जीवनामध्ये परमार्थ करत असताना एवढी तपश्चर्या करणारा असणारा तो राजा आहे की ज्या राजानं इंद्राचं ऐरावत हलवलं होतं, असा असणारा राजा ब्रह्मश्री पदासाठी त्या ठिकाणी तपश्चर्या करतो. साधू संतांनी देवदिकांनी त्याला मान्यता दिली, पण त्यासाठी सुद्धा कबुली वशिष्ठांची ठेवली. आणि एवढं सामर्थ्य. मग त्यांनी सांगितलं, मी राजा आहे, मी जाणार नाही, तुम्ही सभा बोलवा. सभा बोलवली. वशिष्ठ अधिष्ठानावर विराजमान झाले होते आणि त्या ठिकाणी कर्मधर्म संयोगाने त्या प्रवेशद्वारामधून विश्वामित्र आत आले. त्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर वशिष्ठ समोर बसले. ते वशिष्ठाने हाक मारली, या राजश्री या. राजा म्हणून हाक मारली, राग आला. अरे मी राजा आहेस, पण मला ब्रह्मश्री हे पद पाहिजे. या पदासाठी मी भक्ती केली, या पदासाठी माझी तपश्चर्या चालू आहे आणि हे पद मला देत नाही. राग आला. शेवटी त्या ठिकाणी गेल्यानंतर थोडस विचारचर्चा झाली आणि म्हणला, आता या वशिष्ठाला काहीतरी दाखवलं पाहिजे. म्हणून 100 मुलं त्या वशिष्ठाची मारली. किती? 100 मुलं वशिष्ठाची मारली विश्वामित्रानं. 100 मुलं. आणि 100 मुलं मारल्या. पुन्हा म्हणला, आता सभा लावा. आता तरी गडी घाबरेल का नाही?
आता घाबरेल का नाही? पुन्हा सभा लावली, पुन्हा बोलवण्यात आलं. तोच योग दरवाजामधून एंट्री झाले, त्याला या राजश्री या. पुन्हा राग आला. अरे 100 मुलं मारून सुद्धा जर भीती वाटत नसेल, राग आला. आणि मग आता म्हटला वशिष्ठाचाच कार्यक्रम संपवायचा. बस आता नाही, आता वशिष्ठ संपवायचे. आणि मग विचार केला. आणि वशिष्ठ ज्यावेळेस आपल्या आश्रमावर निवांत गप्पा मारत बसले होते त्यांच्या अर्धांगिनी बरोबर, त्यावेळेस हा राजाचा पोशाख घालून त्या ठिकाणी आलेला आहे. आता तो पोशाख घालून लपत लपत आला, कारण वशिष्ठांना मारायचं होतं. ती अवस्था त्याच्या डोक्यामध्ये होती, म्हणून लपून लपून आला. आणि त्याच वेळेस त्या वशिष्ठांच्या अर्धांगिनीच्या मुखातून शब्द निघाले, का हो मालक, आज एवढा लखलखाट सूर्यप्रकाश या आश्रमावर आहे, काय कारण आहे? त्यावेळेस वशिष्ठांनी सांगितलं, ग वेडे, या मृत्यूलोकामधील सगळ्यात पवित्र आत्मा, पुण्यवान आत्मा या नगरीमध्ये आलेला आहे, पुण्यवान आत्मा. आणि त्यावेळेस वशिष्ठांच्या धर्मपत्नीने सांगितलं, तुम्ही त्याला पुण्यवान म्हणता? अरे ज्यांनी 100 मुलं तुमची मारली तो पुण्यवान कसा? अगं वेडे, तो इतका पुण्यवान होता की त्या पुण्याला कमी करण्यासाठी त्याच्याकडून 100 मुलं मारून घेतली. आणि हे शब्द ज्यावेळेस विश्वामित्राच्या कानापर्यंत पोहोचले, राजाचा पेहराव शस्त्र अंगामध्ये घेऊन वशिष्ठांना मारण्यासाठी आलेला तो राजा ज्यावेळेस शब्द ऐकले, अरे मी एवढा पुण्यवान आहे, आजही वशिष्ठांसाठी मी पुण्यवान आहे, आणि मी काय करतोय, त्या ठिकाणी स्वतःची लाज वाटली त्याला. असलेला राजाचा पेहराव बाजूला केला, शस्त्र बाजूला केले, आणि ज्या ठिकाणी वशिष्ठ बसले होते त्या सिंहासनापर्यंत नतमस्तक होऊन लोटांगण घालत गेला. आणि लोटांगण घालत गेल्यानंतर वशिष्ठांच्या चरणावर शरणांगती पत्करली. शरणांगती पत्करल्यानंतर वशिष्ठांनी डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, उठा उठा ब्रह्मश्री उठा. उभा राहिला, डोळ्यातून अश्रू आले. महाराज, इतक्या वेळा तुम्ही मला ब्रह्मश्री पद मागण्यासाठी एवढे अपराध केले, तरी तुम्ही मला ते उपाधी दिली नाही. आणि आज मोकळा होऊन आलो, नुसतं नाबूत झालो, सगळं बाजूला केलं. अरे आज तू सगळं बाजूला केलं म्हणून त्या पदाचा तू योग्य झाला, तू शरण आला म्हणून ती उपाधी तुला दिली. म्हणजे परमार्थ करत असताना शरण जाणं फार गरजेचं आहे. राजा म्हणून गेला, पद मिळालं नाही, पण शरण होऊन गेला, ते पदाची प्राप्ती झाली. आणि हे सामर्थ्य साधू संतांच्या संग. म्हणून परमार्थ करत असताना व्यवहारात सुद्धा माणसांनी लहान व्हावं. काय व्हावं? लहान व्हावं. पण कलियुगामध्ये माणसं लहान व्हायची इच्छा नसते, आहे का नाही? म्हणून परमार्थ करत असताना आपण सगळ्यांनी जर लहान झालं तर नक्कीच असणारा प्रपंच सुद्धा सुखकारक झाल्याशिवाय नाही. एवढं मोठं चांगलं कार्य आपल्या गावामध्ये होत आहे. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य, घातली या भय नरका जाणे. चांगलं कार्य चाललेलं आहे, या कार्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करा. खरोखर जी काही मंडळी यावर्षी भगवान परमात्म्याच्या चरणी लीन झाली असतील, वाटतं गोपीनाथ कृष्ण सत्रे यांना सुद्धा या ठिकाणी मला वाटतं हे सांप्रदायिक उपासक आज नक्कीच या ठिकाणी दिसत नाहीत. म्हणजे ते भगवंताच्या चरणी लीन झाले, गुरुपरंपरेच्या चरणी लीन झाले. अशी अनेक मंडळी गावातील गेली असतील. खरोखर जीवनामध्ये केलेला परमार्थाचा शेवट गोड झाला. आणि अशा मंडळीनं केलेल्या परमार्थाचा सार आज तुम्ही आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी भोगत आहोत. नक्कीच त्यांचं जाणं दुःख देणारं जरी असेल तरी देवतेच्या कृपेनं, भक्तराज हनुमंतराच्या कृपेनं त्यांचा परलोक प्रवास सुद्धा सुखाचाच चालू आहे. कारण केलेला परमार्थ कधी वाया जात नाही. पुनश्च एकदा आपण या कार्यामध्ये सर्वांनी सहकार्य करा. असणाऱ्या तरुण मुलांचं जे सहकार्य आहे, वयोवृद्ध मंडळींचं सहकार्य, सगळी मंडळी आहेत की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या संत उक्तीप्रमाणे आपण सगळी सहकार्य करणारी मंडळी आहोत. चांगलं कार्य चालू आहे. असंच कार्य आपल्या हातून वाढत जाऊ, एक श्री गुरूंच्या कृपेनं अजून हे फुलत जाऊ आणि हे वैभव या महाराष्ट्रभर गाजत राहू अशी मागणी माझ्या गुरुपरंपरेच्या चरणी समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ दादा आणि समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ यांच्या चरणी करतो. आता शेवटची भैरवी.
लागे अंगी चंदनाचा ऐसियाचा संग ऐसियाचा संग हे नारायण हे नारायण ऐसियाचा संग